मी सध्या विक्रो येथील कन्नमानगर या ठिकाणी उभा या ठिकाणी असलेला इमारत क्रमांक 40 मधला जो स्लॅब आहे तो इमारतीने स्लॅब कोसळला आहे आणि यात जर पाहिलं 2 जण आहेत ते गंभीर जखमी झाले होते। या जखमींना तात्काळ जवळील असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असतात। त्या ठिकाणी उपचारादरम्यान दोघांचा जो आहे तो दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। जर पाहिलं मी सध्या इमारतीकडे उभा आहे, इमारतीची जी अवस्था पाहिली तर ही इमारत 60 वर्ष जुनी इमारत असल्याची जी आहे ती माहिती समोर येत आहे। जर पाहिलं घटनास्थळी आता अग्निशमन दल जे आहे ते पोहोचलेले आहे आणि जर पाहिलं की बाजूने जे आहे ते धोकादायक म्हणून इमारतीचा जो आहे तो टॅग या ठिकाणी लावण्यात आलेला पाहायला मिळत आहे। ज्या ठिकाणी जे रहिवासी होते काही रहिवासी त्या रहिवाशांना पूर्णतः सर्वांना जे आहे ते खाली करण्यात आलेले आहे। त्यामुळे जर पाहिलं तर फार ही जुनी इमारत होती आणि त्यानंतर पाहिलं की ही जी घटना घडली या घटनेमुळे जर पाहिलं की परिसरात जे आहे ते सध्या तणावाचं वातावरण असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे जर पाहिलं की इमारत ही फार जुनी असल्यामुळे जर पाहिलं की हा स्लॅब कोसळला आणि त्यामध्ये दुर्दैवी जे आहे तो दोघांचा मृत्यू झालेला आहे। रवी साखरकर, अविनाश माने, टीव्ही 9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।